बाल शिवाजी वर्षाचा झाला त्यावेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसाचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारित नव्हते. जिकडे जावे तिकडे भुके कंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जीवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मूठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करावयास मागे पुढे पाहत नव्हते. सारा मुलूक असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूक सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिद्धडे. ती मात्र सदैव आकाशात घिरट्या घालताना नजरेला येत होती. साऱ्या प्रदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत असतील तर तेवढेच. मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता. याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्यासुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूक 2 वर्षात बेचिराख झाला. विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. येणाऱ्या माणसांची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती. गंगा जमुना अर्ध्या राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीव मुलांनी राखला होता. शिवाजी 2 वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली, उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलीत होते. एके दिवशी 2 प्रहरी पूर्वेला ढगांची कणात धरली गेली. वारा मंदावता मंदावता थांबला. कणात आकाशात चढत होती. काळी भोर लख्खन वीज चमकली आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते. एक चक्रीवादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवादातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले, पाऊस आला? होय राजा, आलाच तो. वीज पुन्हा चमकली. आसमंत त्या आवाजात कडाडून गेले. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदब बजावीत पुढे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या वेचण्यासाठी सद्रेत धावत होता. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाडाभर गळत्या झाल्या. पण त्याचे कुणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते. पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले व तो म्हणाला, आई ते बघ. बाळ, ते इंद्रधनुष्य. शिवाजी पुटपुटला. पण काही जमले नाही. तो लाजला. वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या, संकट टळलं. चालू साली मनाजोगा पाऊस पडेल असं दिसतं खरं. पाऊस नव्हता तो पाऊस आला. आता कशात अडलं? राणीसाहेब, पाऊस पडला पण गावं ओस पडली. तिथं जमीन कसणार कोण? कोण म्हणजे जे आहेत ते. जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे. मग गड खाली करूया. काय? मुलूक सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन घरदारं यांचे तुम्हीच जबाबदार. आपण सगळे खाली जाऊ. तेवढी शेती पेरून घेऊ. साऱ्या गडावर उत्साह संचारला. शाही मेने गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरांवरून उगवलेले जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता तो नांगरांचा फाळ बसवू लागला. सुतारशाळेत कुळव दिंडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली. हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगराचं रान गर्द पालवीने परत एकदा सजलं. लेण्यांद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगर कपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले.
दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टात सामील होत होती. विश्वासराव वाड्याबाहेर पडले की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कौतुकानं पाहत असे. जिजाबाई म्हणत, हा कुणबावा होणार वाटतं. मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात, पण शेतकरी मालक मिळणं कठीण. जिजाबाई समाधानाने हसल्या. मुलूक जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायला निघाल्या. जिजाऊंना बरोबर चलण्याचा त्यांनी खूप आग्रह केला, पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सासूबाई, मला काय इथं राहण्याची हौस आहे, पण स्वारींचं सांगणं झाल्याखेरीज मी कशी हलू? उमाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाऊ शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या. वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडून शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दौलताबाद घेतले, तरी शहाजीराजे हताश झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीवरून नेऊन ठेवले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या दोन प्रचंड शाह्यांशी मुकाबला करणे इतके सोपे नव्हते. निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वतः फौज उभारली आणि मोगलांशी सामना दिला. एका जागीरदाराने नवा बंडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. 2 वर्षात प्रबळ मोगली सत्तेने शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला आणि नाईलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात 6 वर्षाचा काल निघून गेला. 6 वर्षाच्या दीर्घ कालानंतर शहाजीराजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झाले. यामधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता. तटावरून रपेटी करीत होता. लेण्याद्री आणि आजूबाजूचा मुलूक त्याच्या नजरेखालून जात होता. शास्त्रीबुवांनी त्याला अक्षरांची ओळख करून दिली होती. 7 वर्षे गेली आणि विजापूरहून खलिता आला. खलिताबरोबर घोडदळ होते, शाही मेने होते, कबाडीचे बैल होते. जिजाबाईंनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती. त्यांचा अत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव त्यांनी पाठविला होता. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलण्याची आज्ञा होती. जिजाबाईंनी दादोजींना बोलवणे पाठवले. दादोजींनी सदरेवर येऊन मुजरा केला. वार्धक्याकडे नुकतेच झुकलेले गौरकांतीचे दादोजी उभे होते. मस्तकी पागोटे, अंगात अंगरखा आणि पायी तलम धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवीत होती. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या, राजे, दादोजींना मुजरा करा. शिवाजीराजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले, राणीसाहेब, आम्ही मुजरा करायचा, राजांनी नव्हे. इतरात आणि आपल्यात फरक आहे. आम्हाला का ते कळत नाही? आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठवण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असतील? राणीसाहेब, केव्हा निघायचं? आपण म्हणाल तेव्हा. सध्या स्वारी कुठं आहे? राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत. ते मोकळे असते तर तेच आले असते. शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली त्यांचंच पदरी नोकरी करायची पाळी आली ना. राणीसाहेब, राजकारण एक पदरी नसतं, ते अनेक पदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पुणं जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एक एवढं सख्य वाढलं की नांगरगावाला महाराज जगदेव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली. नांगरगावाचं तुळापूर झालं. राजकारणाचे परत डाव फिरले, फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशाहींच्या अवकृपेला बळी पडले. त्यांचा अत्यंत क्रूरतेने वध झाला. आणि स्वारी, राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे तेवढं कुणाचंच नाही. राजांना 12,000ची मनसब आहे. राजा ही किताबत आहे. पुणे सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच आहे. ऐश्वर्य संपन्न, अधिकार संपन्न राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत. आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहेत. 2 दिवसात जिजाबाईंची तयारी झाली. 6 वर्षाच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आतड्यांना पीळ पडत होता. गडावरच्या साऱ्या माणसांना जिजाबाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले आणि विश्वासराव लक्ष्मीबाई यांना निरोप दिला. दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला.
एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. तटांचे ढासळलेले बुरुज एकेकाळचे वैभव सांगत होते. ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठायी ठायी दिसत होत्या. त्यांच्यावर घाणेरीची झुडपे फोफावली होती. त्यांची तांबडी पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती. वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दराऱ्याची खूण सांगत होते. गावच्या नदीकाठाला झोपड्यांतून वस्ती करून राहिलेले लोक आलेल्या लवाजम्याने भयचकित झाले होते. दुरून ते भयभीत नजरेने कबिल्याकडे पाहत होते. एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हात वर करून इशारत दिली. कबिला थांबला. मेण्यातून जिजाबाई उतरल्या. दासी परिवार गोळा झाला. कबाडीच्या बैलांवरून सामान उतरले जाऊ लागले. शिवबा भोवतालच्या ओसाड भग्न वास्तूंवर नजर टाकीत होता. त्याने विचारले, "महासाहेब, हेच पुणे?" "होय." "इथं तर आपल्याशिवाय कुणी दिसत नाही." "बोलावलं तर सारे येतील. राहायचं कुठं?" "कुठं आहे वाडा?" "वाडा हेरून राहायचं नसतं राजे. मोठी माणसं वाडे बांधून राहतात." शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. मुळामुठीच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर प्रथम दिवा लावला होता. दादोजी कोंडदेवांचे समोर उद्याचे पुणे दिसत होते. दादोजींच्या बरोबर शिवाजी फिरत होता. बुजलेले लोक गोळा झाले होते. एके दिवशी शिवबा धावत आला. "माँसाहेब, पंतांना देव सापडला." "कुठं?" "नदीजवळ." जिजामाता उठल्या. दासींच्या सह जिजाबाई जात होत्या. शिवबा वाट दाखवीत होता. जिजाबाई येत असताना दिसताच सारे अदबीने उभे राहिले. बाजूला झाले. पंतांच्या चेहऱ्यावर कौतुक होते. विटकरांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला गणेश मोकळा झाला होता. मूर्ती सुंदर होती, अभंग होती. जिजाऊंनी हात जोडले. पंत म्हणाले, "माँसाहेब, सुरुवात तर चांगली झाली." "हो ना पंत, याच जागेवर सुंदर मंदिर बांधा." पंतांनी होकार दिला. ते म्हणाले, "पण माँसाहेब, अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही." "वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या." वाड्याची आखणी झाली. भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडदेवांनी पहिली कुदळ मारली. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षिततेच्या दृष्टी ते योग्यही नव्हते. त्यांनी खेडबारे खोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले. वाड्यासाठी जागा निवडली. गावठाणाची मर्यादा घातली. आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुदगल नरेकर यांना नेमले. पावसाळा आला तेव्हा पंतांना शिवाजी जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली. ती नरेकरांनी दूर केली. त्यांचा खेडबाऱ्यात वाडा होता. तो त्यांनी दिला. शिवबा जिजाबाईसह खेडबाऱ्यात राहू लागला. पंतांच्या बरोबर पुणे खेडबाऱ्यासह त्याच्या खेपा होत होत्या. नवीन उठणारे वाडे, होणाऱ्या वस्त्या तो पाहत होता. शास्त्रीबुवांच्याकडे सकाळ संध्याकाळ शिकत होता. सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचवून दाखवीत होता. वाडे बांधले जात होते. विहिरी पाणी शोधीत उतरत होत्या. पुणे खेडबाऱ्यात शेकडो माणसे या कामात गुंतली होती. मुलुकाचे गवंडी, सुतार, 12 बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे खेडबाऱ्यात धाव घेत होते. कामाचे गरजू येत होते. खेड पुण्याचे वाडे तयार झाले. विहिरींना मुबलक पाणी लागले. खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद देखणा होता. 2 प्रशस्त चौक धरून दिवाणा सदर होती. खासे सदर होती. राणीवशाचे महल होते. कोठी स्वयंपाकघर होते. सुबक देवघर होते. त्याखेरीज पागा गोशाळा होती. ती निराळीच. वाड्याच्या वास्तूबरोबर गावठाणातल्या वास्तू उभारल्या जात होत्या. दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लाल महाल. लाल महालाला लागूनच होते श्री गजानन मंदिर. शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले. दादोजींनी फडाची निवडक माणसे गोळा केली. पागा सजली. पण गावचे वतनदार, हक्कदार बाहेरच होते. दादोजींनी त्यांना बोलावणे पाठवले. सारे गोळा झाले. पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले. एक पाटील म्हणाले, "पंत, तुम्ही म्हणतासा, पण किती गाव मोडायचं आणि मोडायचं. वतन नको हाय फय आमासनी, पण कसल्या धीरावर गाव जोडायचं. आम्ही नाही जोडला.
सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले, तुम्हासनी माणूसबळ हाय धनी. पंत म्हणाले, मोडलेले डाव मांडायला मराठी कधी भ्याला असं मी पाहिलं नाही. पंत, तुम्ही म्हणतासा, पण किती डाव गाव मांडायचा आणि मोडायचं? वतन नको होय आमासनी? पण कसल्या धीरावर गाव जोडायचा? आम्ही नाही जोडला. सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले, तुम्हासनी माणूसबळ हाय धनी. पंत म्हणाले, मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला असं मी पाहिलं नाही पाटील, खरं सांगा. बोलू का? पाटील गालमिशावरून पालती मूठ फिरवीत म्हणाले, हाय तिथं सुख नाही पंत. गाव मिळालं तर ते बी साऱ्यासनी पाहिजेच हाय, पण मन घाबरतं. कशाला? देवीच्या मोरच्या चौकावर पार मारलिया नव्ह, घरटं उठवायला कोण धजल? पंत विचारात पडले. त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. 4 दिवस पंत गडबडीत होते. एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले. शेकडोंनी माणसे गोळा झाली. वाड्याच्या दारात वाजंत्रीवाले होते. जिजाऊंनी देवघरात सोन्याचा नांगर पुजला. देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला. नांगराबरोबर पंत शिवबा चालत होते. जरी टोप अंगरका, पायात सपाता, कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते. वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती. कलाबतूच्या झुली त्यांच्या पाठीवर होत्या. नांगर वाड्याबाहेर आला. हे पाहणाऱ्यात वतनदार होते, पाटील होते, कुणबी होते, 12 बलुतेदार होते. नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली. चौकात भली थोरली पहार नजरेत येत होती. पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले. त्यांनी पहार खिळखिळी केली. पंतांनी सर्वाच्या वरून नजर फिरवली आणि हर हर महादेव म्हणून त्यांनी ती पहार उपसली. शेकडो मुखातून हर हर महादेवचा गजर उठला. सोन्याचा नांगर जोडीला जुंपला गेला आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरीला गेली. सोन्याचा फाळ जमिनीला लागला. दुसऱ्या दिवसापासून निश्चितपणाने गाव बसू लागले. ओसाड शेतांवर अवते जाऊ लागली. दिवस पावसाचे होते. एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले, माँसाहेब, आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो. का? शिवापूरला वाड्यानजीक आंब्याची बाग उठवायचं ठरलं आहे. राजांच्या हातून बाग लावतो. काल रात्रीचं रोग आल्याची वर्दी आली, त्यामुळं कळविता आलं नाही. साऱ्याच गोष्टी कुठं सांगता आम्हाला? चमकून दादोजींनी विचारलं. असं कधी झालंय का? कोणती गोष्ट लपवून ठेवलीये मी? जिजाबाई हसून म्हणाल्या, स्वारींनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिलीत? कुणी सांगितलं आपणाला? पटलं ना, शिवनेरीवरच लक्ष्मीबाईंनी आम्हाला सांगितलं. एवढंच नव्हे तर तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचंही कळवलंय आम्हाला. गडबडीत राहून गेलं खरं, दादोजी पुटपुटले. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्या सह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यासारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बाया बापड्या येत होत्या. त्यांची दुःखे पाहून जिजाबाईंची डोळे पाणावत. बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागीरचे रूप निरखित होते. वाड्याच्या येणाऱ्या तटांच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादोजींनी निष्णात पट्टेकरी बालराजांच्या करिता आणविले होते. सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजींच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुदोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुदोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईंना ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याच बरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुदोजींनी मुजरा करताच बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ घेऊन पाया पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेनं कैद संपली. फलटण जहागीर पूर्ववत मिळाली. मुलुखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो. बरं झालं आलात ते. इथं सारच नवं.
आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो. माँसाहेब पुन्हा परत उठवलत. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलं? मी काय करणार? दादोजी सारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारे करतात, पण त्याला देखील देवीचा कौल लागतो, मुधोजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत माँसाहेब म्हणाल्या, काय नाव हिचं? सईबाई. आणि हा मुलगा? बजाजी. 7-8 वर्षाची सई आपल्या विशाल नेत्रांनी माँसाहेबांकडे पाहत होती. गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालीत होती. माँसाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुधोजी पुण्यात राहिले. माँसाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजीबरोबर राहत होता. संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चाललेले होते. पंत पाहत होते. लाटी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खणखण आवाज उठू लागले. सदरेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत माँसाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुधोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुधोजींच्या कानाशी वाकली. मुधोजी म्हणाले, नंतर. चला ना आबा, गाल फुगून सई म्हणाली. सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई? जिजाऊंनी विचारले. सईबाई चटकन माँसाहेबांच्याकडे धावली. म्हणाली, माँसाहेब बघा ना, बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतवते ही पोर, मुधोजी म्हणाले. चला मुधोजी, आम्हीही खेळ पाहायला येऊ. फार दिवसात आम्हालाही सवड मिळाली नाही. माँसाहेब उठल्या. मुधोजींना उठावेच लागले. माँसाहेबांनी हात धरून सई बाहेर आली. माँसाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. माँसाहेब बैठकीवर बसल्या. दादोजी मुधोजी आदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादने मुजरा करताच माँसाहेबांनी विचारले, नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलंत? नानू म्हातारा होता, तरी बाळल्या हाडात तेज होते. तो म्हणाला, माँसाहेब धावतोच की आता. नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला, राजे लाठी घ्या. लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाटीच्या वेळी तर लाटीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला, बेतानं ह राजे, नाहीतर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला. सारे हसले. नमन करून हातावर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. राजे करा मोहरा. राजांनी काठी उचलली. लाटीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होता. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला, राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागं सरकत होते आणि राजांच्या हाताची काठी सुटली. नानूने माँसाहेबांच्याकडे पाहिले. निश्वास सोडून माँसाहेब म्हणाल्या, नानू, अरे बेतानं, पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलास वाटतं. नाही माँसाब, या खेळात न्हाणं मोठं कुठलं. जो आधी साधल त्याचा डाव. अजून राजाचा हात बळकट झालं नाही म्हणून काठी सुटली. असंच शिकायचं. त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळ उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा विटा 1.5 हात उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते. कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विट्याच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून 8 हातावर राजे आले आणि एक बळाने त्यांनी वीट फेकला. सरसरत विटा सुटला आणि हातावरच्या केळीत भस्कन घुसला.
ओढीबरोबर त्याच क्षणी विटा महागारी राजांच्या हाती आला. न राहून मुदोजी ओरडले, वा राजे. सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळ हलविली आणि चौकात दुसरे 2 मोने आणले गेले. मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले होते. शिवाजीराजांनी दोन्ही हातात पट्टे चढवले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठावरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली, हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवबाची नजर दादोजींच्याकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले, हात फिरवू लागले. हात फिरवत ते केळीच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्यांचे पाते लवायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्ताद, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळी मधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहताच सईबाईचे डोळे विस्पारले गेले. ती उद्गारली, अग्गोबाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, सई, हा नवरा चालेल तुला? सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, हो चालेल. मासाहेब गोऱ्यामोऱ्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, हात गदडे, असं हो म्हणून सांगतात का? मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, एक अर्ज आहे. काय दादोजी? गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षाचे होतील. जोडाही शोभून दिसेल. नानू वस्ताद, काय म्हणतात दादोजी? नानू म्हणाला, खरंच आहे ते. देऊया बार उडवून. समद झालं, वाडा झाला, चौक झालं, लिवणं वाचणं झालं. सुनबाई शिवाय घराला शोभा हाय वय. औंदा करून टाकूया. आहो, पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा. पोर त्यांची. असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपली आहे. महाराजांच्या कृपेनं जीव वाचला, जहागीर मिळाली, अण्णाला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारावर, ऋणानुबंधावर कळस चढेल. जगदंबेच्या मनात असेल तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढं चालू होईल. दादोजी जी, चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीनं खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांना कळवा. तिकडून होकार आला की आपण हे कार्य पार पाडू. मासाहेब उठल्या. सई म्हणाली, मासाहेब, एवढ्यात जायचं? मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं? आता उठ बाई, पुष्कळ कामं आहेत. सर्वांचे मुजरे झाले. सईबाईसह मासाहेब आत गेल्या. ओलावलेल्या पापण्यांनी मुदोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले. दुसऱ्या दिवशी उन्हे माळवदीवर आल्यावर लाल महालातून 2 घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले. 2 दिवसांनी मुदोजीराव सई बजारीसह फलटणला गेले. दिवस उलटत होते. बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते. बंगळूरची थैली पुण्यात आली. दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली. मजकुरावरून नजर फिरत असता होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मासाहेबांनी अधीरतेने विचारले, काय आज्ञा आहे? महाराज साहेबांना हा संबंध मान्य आहे. एवढंच नव्हे तर लग्नप्रसंगी मोकळेपणानं खर्च करण्याची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली की कळवण्याची आज्ञा झाली आहे. महाराज साहेब जातीनं लग्नाला हजर राहणार आहेत. पंत फलटणला मुदोजीरावांना कळवा. दिवस थोडे आहेत. सारं व्यवस्थित व्हायला हवं.
सारी सूत्रे भराभर हलवली जाऊ लागली. फलटणहून मुदोजीराव कुटुंब परिवारासह आले. एक शंका होती, तीही दूर झाली. शिवाजी सईबाईच्या कुंडल्यात जमत होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला. शुभ मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रम नाम संवत्सर वैशाख शुक्ल पक्ष 5 हा मुहूर्त धरण्यात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला. पंतांना आता क्षणाचीही उसंत नव्हती. कलाभूत चिंतणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबरखाना वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, पंत, केवढा पसारा मांडणार आहात. हे लग्न बेतानं केलं तरी चालेल. पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वस्ती आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत, ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल. या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल. जिजाऊंना ते पटले. त्यांनी नंतर काही आडेवेडे घेतले नाहीत. मुदोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरीक कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले. मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं हा शिरस्ता आहे. लग्न फलटणला आमच्याकडं व्हावं ही विनंती आहे. मुदोजींनी अर्ज केला. मासाहेब म्हणाल्या, मामासाहेब, अजून का आम्हाला परके समजता. हे घर कोणाचं. थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण घरातल्याच ना. राजांनी पुन्हा वसवलं. इथंच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं. जशी आज्ञा. पण मासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. काय. सोयरीक ठरली, मुहूर्त ठरला, पण देण्याघेण्याचं काही ठरलं नाही. देणं घेणं व्यवहारात येतं मामासाहेब. ही रक्ताची नाती. पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं. तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे. ते दिलत की आमचं काही म्हणणं नाही. सांगा मासाहेब. मासाहेब हसत म्हणाल्या, आणखीन द्यायचे ते आशीर्वाद. त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की सारं आलं. पण महाराज साहेब काय म्हणतील. इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच तर बेलाशक आमचं नाव पुढं करा. मुदोजीरावांना शब्द फुटत नव्हता. घाईवरून ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलं आणि 7 जन्माचं कल्याण केलं. लग्नात आम्ही काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना, जरूर सांगू. मामासाहेब, वराड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ द्या. जिजाबाईंनी सांगितले. त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगाने रंगवले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवसघर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता. मांडवासाठी वासे, वेळकाट्या यांचे ढीग रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे याबरोबरच हंड्या झुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवित होते. हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चाललेली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला. अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापूरहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीचं असं. लहान होता म्हणूनच लग्नाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं. पुढं येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते, दागिने केले होते.
सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या. 5ही देवांना कौल लावून मुहूर्त मेढ रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे आडपडदे वाऱ्यावर झुलू लागले. मुदोजीरावांचे वऱ्हाड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडबाऱ्यातून बैलगाड्यांची रीघ पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडी तळातच गाडीचा आसरा केला. हर रोज 1000 पानं उठत होती. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्याच तर त्या म्हणत, तुम्ही विसावा घ्या. काही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादासाठी हजारो हातांनी वधूवरांच्या वर अक्षता फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरी टोप शिरी होता. कपाळी गंध होते. अंगात जरीबुट्टीचा अंगरखा होता. कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकारांनी अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलांवर बोटे मोडली. मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली. राजांनी दादोजींच्या पायावर डोके टेकवले. दादोजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजविलेला देखणा घोडा समोर आला. सईबाई म्हणाली, मी घोड्यावर बसणार. तुमच्याच करिता आणलाय हा घोडा? मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येतं की? सारे थक्क झाले. कुणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय रपेट आहे? वरात आहे ही. हवं तर नंतर दुसरा घोडा घेऊन देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलवत्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादोजी, मुदोजी, हनुमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्र्याचे ताफे लागले होते. मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती. झोप येऊ नये म्हणून शिवबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले. पावसाळा संपला. सुगी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजीसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठवली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठवले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार म्हणून शिवबाला खूप खूप आनंद झाला होता. जिजाबाईच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पती दर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नरेकरांसारख्या विश्वासू माणसावर ते सोपवित होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता. मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला. बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेची माणसे पाहत होता. अंतराबरोबर माणसांचे वेश, बोली, भाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्वापदे आढळत होती. प्रचंड फत्तारांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला. थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता. बालमनावर वेगळ्या मुलुकाचे नवे संस्कार घडत होते. एका मुक्कामावर असतानाच बंगळूरला माँसाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला. भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाजावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूंच्या बुरुजांवर पल्लेदार तोफा होत्या. वेशीत संभाजीराजे जातीनिशी माँसाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खून केली. दोघे पायउतार झाले. शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारीत शंभूराजे म्हणाले, शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराज साहेब गेले 2 दिवस तुमची वाट पाहण्यात बेचैन आहेत.
मेना आला. शंभूराजे पुढे आले. मेन्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या. पागोटे, चुनीदार विजार हा संभाजीचा वेश होता. कमरेला तलवार लटकविली होती. वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसरूड फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजीने पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले. न राहून मासाहेबांनी संभाजीला छातीशी ओढले आणि त्यांचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला, महाराज साहेब वाट पाहत आहेत. संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता. वेश निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते. थक्क करणारे होते. वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळीत होते. त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकताच शिवाजीची नजर खिळून राहिली. मंद गतीने घोडी पुढे जात होती. वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दरवाजाशी तांबडे एकसारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजात आला. शिवाजीने खोगीरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले. घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारली. शिवाजी पायऱ्यांजवळ आला. त्याने वर पाहिले. वाड्याच्या प्रवेशद्वारी उंचीपुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर रुळत होते. डौलदार दाढी शोभत होती. संभाजीने शिवाजीला नाजूक ढोसणी दिली आणि त्याने मुजरा केला. पण शिवाजी मुजरा करण्याकरिता वाकले नाही. वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते. वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांचा वरून भात ओवाळून टाकला गेला. पायावर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होते. शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजी महाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यावर बसले. दोन्ही हात जमिनीला टेकून त्यांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठवले. कुरवाळले. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं. आम्हाला मुजरा येतो आबासाहेब, पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. असं? आणि राजे थोराड घोड्यावर बसून आलात, तठ्ठ का नाही घेतलं? मोठं घोडं बसायला कठीण. त्याच धिटाईनं शिवाजीराजे म्हणाले, कसलं कठीण आबासाहेब, घोड्यावर बसायला मांड बळकट लागते. वा राजे. तेवढ्यात दारी मेना आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे ससावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होता त्यापेक्षाही आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोरे येऊन पाया पडल्या. धाकट्या राणीसाहेब, पाया पडायची गरज नव्हती. आपला मान मोठा, पण मनाला कसं ओळखलं? घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल? पण छोटे राजे कुठे आहेत? त्यांना आम्हाला पाहायचं आहे. तोवर संभाजी शिवाजीसह एकोजी राजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले. तुकाबाई म्हणाल्या, किती वर्षांनी परत घर एक झालं. 12 वर्षांचा वनवास संपला असं दिसतं. जिजाबाई हसून म्हणाल्या, पहिले 2-4 दिवस आपण कोठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते. अनेक सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवान शिसव्याचे अप्रतिम कोरीव काम कमानीवर, खांबावर, सज्जावर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती. पण सारी कशी चुपचाप. वाड्यामागे मांसाहारी, शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या. आमोऱ्या सामोऱ्या एका सोहळ्यात वर्दळ करणारे, मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत होते. तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे. रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घुंगरांचे, गाण्याचे स्वर कानावर पडत. एखाद्या स्वप्न नगरीत वावरावे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते. एके दिवशी 2 प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीवर बसले होते. शिवाजीराजांच्याकडे पाहताच शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले, आबासाहेब. शब्द उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले, महाराज साहेब. शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, राजे, इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील,
पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा. शिवबा हसला. महाराजांनी विचारले, का आला होता राजे? महाराज, आम्ही बंगळूर पाहायला जाऊ. कोण येते बरोबर? दादा महाराज आहेत, धाकले राजे आहेत आणि वशिला लावण्यासाठी मधले राजे आले. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. आणि वशिला लावण्यासाठी मधले राजे आले. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. पंत, यांना पाठवण्याची व्यवस्था करा. दिवस मावळाच्या आत परत या. शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते. नानाविध वस्त्रांनी, भांड्यांनी सजलेल्या पेटा पाहत होते. रस्त्याने जात असता अचानक शिवाजीराजांची नजर खेळी. ते जवळच्या संभाजीला म्हणाले, दादा, ते पहा. 2 गोरे उंचपुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यावर केसांचे टोप होते. पायातल्या बंद वाहनांच्या टाचा खूप उंच होत्या. संभाजीराजे म्हणाले, राजे, ते फिरंगी व्यापारी. कुठं असतात हे लोक? 7 समुद्रापलीकडे असतात. मग इथं का आले? व्यापार करायला. व्यापार करायला त्यांचा मुलूक नाही? संभाजीराजांना त्यांचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले. पण 4 दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलवणे आले. शिवाजीराजे सदरेत गेले. तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती. शिवाजी येताच शहाजीराजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटले, राजे, पहा, एखादी फिरंग पसंत पडते का? शिवबांनी साऱ्या शस्त्रांवर नजर फिरवली आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या त्यावर खिळली. शहाजीराजांनी विचारले, तुम्हाला बंदूक उडवता येते? आम्ही शिकू. शाब्बास, आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ. व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या. लांब झोकनळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कामगिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांच्यासह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेवला गेला. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला. नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले, राजे, हे हत्यार चांगलं आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची. आमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार हवालदाराला सांगेन. तो बंदूक चालवायला शिकवेल. महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचे सहवास फार आवडे. ते जे मातब्बर सरदार घरी येत त्यांना ते शिवबाची ओळख करून देत असत. म्हणत, हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात. शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाई. तुकाबाई जिजाऊ महालात असता अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या. जिजाऊकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, दादोजी आम्हाला हिशेब सांगत होते. मोठं दामदुमीनं शिवबाचं लग्न केलं म्हणे. घाबरून जिजाबाई म्हणाल्या, खर्च फार झाला का? आणखीन का केला नाही याची तक्रार आहे. आम्हाला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वरातीला. आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते. मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही. शिवबाचं लग्न व्हायचं फार मनात होतं. मग आणखीन एक लग्न करू, तुकाबाई म्हणाल्या. खरंच की, आम्ही नाही. ते लग्न कसलं? पण नवरी? ती मी पाहिली. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना, नक्षत्रासारखी मुलगी आहे. खरंच ठरवून टाकू लग्न, म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले. जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या, एक लग्न नुकतंच झालं. तोवर राजांना अनेक लग्न शोभून दिसतात. पहिली केली ती निंबाळकरांची ना? हो. मोहिते घरानं मोठं तोलाचं. तुकाबाईच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, मालोजी रावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच. हो, पण तेव्हा थोरले मामाजी बारगीर होते. हे विसरला? बारगिराचे राजे झाले ना. वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला. सम्राट झाला. कुळ पराक्रमानं पाहिलं जातं. धाकट्या बाई. सोयरीक नको म्हणून इकडं सांगायचं का? तसं केव्हा म्हटलं मी? मी आपलं बोलून दाखवलं. तुकाबाईच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली.
राजा बोले दल हाले. तशी हा हा म्हणता स्वैरिक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्ण अंबरीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुकांच्या आवाजांनी सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्य संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्यचर्चा, आयुध घराची पाहणी, लष्कर तपासणी, बाग बगीचे, रात्री नाच रंग, नृत्य गायन, शृंगार यात शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई. या दोन्हीत दिवस रात्रीचा फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे. शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत ते सरदार मानकरी शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येईल. कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगांच्या आवाजाने. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात तशी इथं का येत नाहीत? दोघींनी शिवाजीकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे, इथं किती तरी सरदार उमराव येतात. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात तशी इथं का येत नाहीत? दोघींनी शिवाजीकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे, इथं किती सरदार येतात, उमराव येतात. ते नव्हे, आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, मावळे येतात. तुकाबाई छद्मी हसून म्हणाल्या, शिवाजीराजे हे महाराजांचे ठिकाण आहे. इथे तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कुणाचे? प्रजेचे. मग ज्या राजांच्या घरी प्रजा जायला भीते तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोहोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामांनी मिठी मारली, तो खरा राजा नाही. तुकाबाईंचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा, खेळ जा बाहेर. बघ दादा, एकोजी राजे कुठे आहेत ते. शिवबा बाहेर गेला, पण त्यांची शंका तशीच राहिली. बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिला, पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजीराजांना आठवत होते पुणे, नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे, पण ते हे सांगायचे कुणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेले, पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडी सारखे, एका उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखीत होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्यांच्या ओटाळीला हात लावीत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, चावेल. हा चावणार नाही. हा चांगला घोडा आहे. अश्वपरीक्षेसाठी आणलेला महमद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अल्हम्दुलिल्लाह, उमर लहान पण जाणकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळावर उतरंड आहे. केव्हा बुजेल याचा नेम कुणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पागेतच असतात राजे. घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं. तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात, संस्कृत काव्य करतात, काव्यचर्चेत भाग घेतात, पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्रांच्यामुळं सारी वळणं ब्राह्मणी बनली आहेत. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहाहित फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही पागेत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येतं ना? हो, थोडं थोडं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा.
यस्याश्वात् तस्य राज्य यस्याश्वात् तस्य मेदिनी यस्याश्वात् तस्य सौख्य यस्याश्वात् तस्य साम्राज्यम. लक्षात राहील? नाही राहिला तर पाठ करून घेऊ. राजे, ज्यांच्या घरी हे ऐश्वर्य आहे त्यांचंच राज्य अभेद्य असतं हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमचीच दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंच्याकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला घोडा कसा मिळणार? शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे, तुमच्या नशिबी घोडा नाही. ते शब्द काळीच कतरीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाहीत. रात्री जेवणे झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कुठे गेली हे त्यांना समजेना. जिजाऊंना नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठवले. जेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती. जिजाऊंनी विचारले, कुठे सापडले हे दोघे? नाच महालात गाणं चाललंय नव्ह? तिथं स्वाऱ्या होत्या. नाच महालात? जिजाबाई उद्गारल्या. आत्ता नव्ह, आत नव्ह, बाहेरच चोरून बघत होते. जा तू. नोकर गेला. जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरं? शिवबा काही बोलला नाही. कुणाला विचारून गेला होता राजे? सांगितलं नव्हतं? रात्रीच्या बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून. शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात तो म्हणाला, दादा महाराज म्हणाले, चल गंमत बघूया. अन तुम्ही नाच गाणं तेही चोरून पाहायला गेलात, शरम वाटली नाही? चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या, राणीसाहेब, नाच गाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजाच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कुणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टीवर कसलं रागवायचं? हे चलायचंच. हे तुम्हाला चालेल, आम्हाला ते परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकवायचं आहे. तुकाबाईही संतापल्या. त्या म्हणाल्या, कळतात बोलणी. राणीसाहेब, एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही? खरंच सांगायला हवं, जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या. ज्या घरात मूल वाढतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंदके देत झोपी गेले. पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधत होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, एकोजी सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच, काल शिवबांची कुणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही. शहाजीराजे हसून म्हणाले, राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं त्या म्हणतात. मतलब? गंभीर होत महाराज म्हणाले, काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते. मग ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाही. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण. ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आत्ताच तो निर्णय केलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला. शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले. वर्ष दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता. ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगीत असत. सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले, राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार?
आमची आठवण येईल ना? आबासाहेब म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले. हा हा राजे, पुरुष कधी रडतात का? कंठ दाटून आलेल्या शहाजीराजांचा स्वर घोगरा झाला होता. शेजारी दादोजी हे पाहत उभे होते. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच. खरंच याल? शिवबांनी हसत विचारले. अगदी खरं. आत्ता तुम्ही जहागीरदार, तुम्ही आज्ञा केलीत की आम्ही आलोच. आमची कुठं आहे जहागीर? शिवबांनी विचारले. मग आहे ती कुणाची? आपली. राजे दादोजींनी दटावले. शिवाजीराजे कावरेबावरे झाले. काय चुकले हे त्यांना कळेना. राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, राजांचं खरं आहे. आपलं म्हटल्याखेरीज प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो. कशाकरिता? ती तयार व्हावी म्हणून ना. मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको? पंत, आमच्या जहागिरीतला 36 गावचा मोकासा राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे. नाव मात्र दप्तरी न राहता त्याचा अंमल सुरू करा. राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे. राजे, ही जहागीर राखलीत तर पुणे जहागीर तुमची. पंत म्हणाले, राजे, पाया पडा. नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं. शिवबांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांना हृदयाशी कवटाळत शहाजीराजे पंतांना म्हणाले, पंत, या पोरानं वेड लावले. उद्या हा गेला म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलं तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटवलीत. पंतांचे डोळे ओले झाले. उपरणाने त्यांनी डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातली माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव निळकंठ, नारोपंत दीक्षितांचे चुलत भाऊ बाळकृष्ण पंत अमात्य म्हणून पाठवण्याचे ठरले. त्याखेरीज जहागिरीचे मुताल्लिक म्हणून दादोजी पंतांची नेमणूक होती. ती निराळीच. शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले, संभाजीला थोडे दिवस नेऊ का? नको राणीसाहेब, संभाजी आमच्या वातावरणात वाढले. ते इथं रमलेत. राहू दे त्यांना तिथंच. आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून. आम्ही रागानं म्हणत नाही. आम्हालाही तुमचा विचार पटला म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो, तुम्ही शिवाजीराजांना करा. आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले, पाहू कोण सरस ठरतं ते. जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाऊबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले, पंत, राजांना सांभाळा. त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत आहो. जीवामोलानं ती सांभाळ करा. गावाबाहेर पहिल्या मुक्कामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोहोचवायला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागल्या. संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले. बंगळुराहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते, थोडे मोठे झालेले. बदल पडला होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता. आदब आली होती. कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नरेकरांच्याकडून समजावून घेत होते. दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवित होते. पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावित होते. राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले. जिजाबाई वाट पाहत होत्या. माँसाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओठाला लावला. दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील. तोच नौकर आला. त्याने वर्दी दिली. मुदोजीराव निंबाळकर आले आहेत. शिवाजीराजे गडबडीने उठले. बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, मुदोजीराव आपले सासरे. उघड्या डोक्यानं सामोरे जाऊ नका. महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले. या राजे, काय म्हणतं बंगळूर? मुदोजीरावांनी विचारले.
राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुदोजीराव उठले. मुजरा केला. जिजाऊंनी विचारले, मामासाहेब, आपण आलात, आमची सून नाही आणली तर? नाहीतर राजे रागवतील ना, मुदोजीरावांनी म्हणाले. राणीसाहेब, तो पहा मेना आलाच. वाड्याच्या दारासमोर मेना थांबताच दासी धावल्या. दादोजी पगडी उपरणे सावरून पायऱ्या उतरले. पायावर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांचा त्या स्वीकार करीत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला. वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. जेथे दादोजी होते तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो. आणि नवऱ्याच्या कुणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला. सईबाई खुदकन हसल्या आणि जिजाऊंना बिलगल्या. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस, पण भारी ऐट करू नको. राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली. करू द्या, तुझ्यापेक्षा छान आहे, गोरी गोमटी आहे. असू दे, माझ्याबरोबर खेळायला येईल ती. सारे हसले. मुदोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही. 2 दिवसांनी मुदोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईंचा खेळ वाड्यात रंगत होता. दुपार टळली होती. सईबाई मासाहेबांच्याकडे आल्या. मासाहेबांनी वर पाहताच त्या म्हणाल्या, मामीसाहेब, थोबाड फोडून देईन पुन्हा मामीसाहेब म्हटलंस तर. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, मासाहेब. हसू लपवीत जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता? सई, अगं लवकर मोठी हो. तू आणि तुझ्या पोरी सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नव्हे. सईबाई हिरमुसल्या होऊन त्या जिजाबाई ओरडल्या, ए मागे फिर. सईबाई वळल्या. मासाहेबांनी विचारले, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला जाऊन येऊ का म्हणून. मग जा ना, पंतांना सांग जा. सईबाई धावत गेल्या. दादोजी काहीतरी लिहित होते. सईबाईंना पाहताच दादोजींनी विचारले, राणीसाहेब, काय हुकूम? अशानं आम्ही बोलणार नाही, सईबाई म्हणाल्या. खरंच तुम्ही राणीसाहेब. आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब. पंत, आम्ही देवाला जाऊ? जरूर, मी मेण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणीसह जोगेश्वरीला गेल्या. नवरात्र जवळ आले. घट बसले. वाड्याच्या चौकात दररोज बकरे पडत होते. नवरात्राचे दिवस केवढे धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजवलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात तर एकच गडबडाट उडालेली असे. नवरात्र जवळ आले की सारे शस्त्रे धुवून पुसून उजळून चकचकीत केली जात. मीठ आणि चिंचेची बोळे घेऊन तलवारी, जंबिये, विटे साफ केले जात. घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लावलेली असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंगपट्टे, विटा, भाले, ढाली, जांभिये, बिचवे, कट्यारी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यांसारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणे पण त्यांचा बोज राजे समजावून घेत. वाड्याच्या देव्हाऱ्यात सुवर्ण समया अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्यात चौकामध्ये गोंधळ उभा राही. उदे ग अंबे उदे च्या घोषाने वातावरण भरून जाई. दाटीवाटेने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्यांची माळ घातलेले, तेल माकून घेतलेले भुते आणि आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळवला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला सारे उतरले की पोतांच्या हेलकाव्याबरोबर जी फरफर घुमे ती ऐकण्यात राजे रंगून जात. खंडे नवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजेत राहिलेली आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढीत.
सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांच्या गालाला तीट लावीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता फार दिवस हे सीमोल्लंघन चालायचे नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं, शत्रूचा बिमोड करायचा, घर यशानं भरायचं, पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजविलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मांड टाकली. राजांच्या बरोबर दादोजीही जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर घेऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली. आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाजात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकी लावली. राजांनी विचारले, माँसाहेब, ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आणलत ना, तुमच्या मागून लक्ष्मी येते. पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उद्गारले. हो. एकदा तिला लंगडी केली की घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे समोर बघावीत, हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असतील, सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केले आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसतात. प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणी देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार आले. पाटील वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी, नोकर आले. घराचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजींना मोहर नाही दिल्या. दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, माँसाहेब, ही मोहर माझीच आहे. या परत भाग्य नाही.